चॅप्टर 4 डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस मधलं सॉल्व एक्झाम्पल मधलं एक्झाम्पल 4. द कॉस्ट ऑफ 2 books, 6 notebooks and 3 pens is rupees 120. The cost of 3 books, 4 notebooks and 2 pens is rupees 105, while the cost of 5 books, 7 notebooks and 4 pens is rupees 183. Using this information, find the cost of 1 book, 1 notebook and 1 pen. Books, notebook and pens and their cost. 2 books, 6 notebooks and 3 is 120. Now cost of 3 books, 4 notebooks and 2 pens is 105. 3 pens, 3 books, 4 notebooks and 2 pens 105 rupees. Then cost of 5 books, 7 notebooks and 4 pens is rupees 183. तर इथे आपल्याला एका बुकची, एका नोटबुकची आणि एका पेनची कॉस्ट काढायची आहे. कॉस्ट ऑफ 1 book, cost of notebook and cost of pen. Consider cost of 1 book is X and cost of 1 notebook is Y and cost of 1 pen is Z. कॉस्ट इन रुपीज. आता इथे ह्या इन्फॉर्मेशनवरून आपण 3 इक्वेशन्स लिहू शकतो. 2x प्लस 6y प्लस 3z इक्वल टू 120. Now cost of 1 book is x, therefore cost of 2 books equal to 2 into x means 2x. Similarly, cost of 1 notebook is y, therefore cost of 6 notebook is 6 into y means 6y. Similarly, cost of 1 pen is z, then cost of 3 pen is 3 into z equal to 3z. जर एका पेनची किंमत z असेल तर 3 पेनची किंमत ही 3z असेल आणि ह्या सगळ्यांची ॲडिशन जर केली तर ती आहे 120, 120 रुपये. टू एक्स प्लस 6y प्लस 3z इक्वल टू 120. 3x प्लस 4y प्लस 2z इक्वल टू 105. 5x प्लस 7y प्लस 4z इक्वल टू 183. तर इथे आपल्याला हे 3 इक्वेशन्स मिळाले. त्यावरून आपल्याला पहिल्यांदी x, y, z ची व्हॅल्यू काढायची. तर दीज 3 इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स. तिथे आपण क्रेमर रूल फॉर्म्युला वापरून x equal to dx upon d, y equal to dy upon d and z equal to dz upon d हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. तर पहिल्यांदा आपण डिटर्मिनंट dx आणि dy dz हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून घ्यायची. तर इक्वेशन्सवरूनच आपल्याला डिटर्मिनंट लिहायचा आहे. लेट ₹x, ₹y and ₹z be the cost of 1 book, 1 notebook and 1 pen respectively. आता इथे आपण इक्वेशन घेऊन काढू. 2x प्लस 6y प्लस 3z इक्वल टू 120. सेकंड इक्वेशन आहे 3x प्लस 4y प्लस 2z equal to 105 and third equation is 5x plus 7y plus 4z equal to 183.
D equal to take coefficient of x, y and z. Two, 6 and 3, 3, 4, 2, 5, 7, 4, 5, 7, 4. 10 डिटर्मिनंट आपण सॉल्व करायचं आहे आणि डी ची व्हॅल्यू काढायची आहे. यूज हिअर एक्सपान्शन फॉर्म्युला. नाउ टेक 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. तर इथे हा स्मॉल डिटर्मिनंट आहे सेकंड ऑर्डरचा. 4 × 4 16, 7 × 2 14, 2 इन ब्रॅकेट 16 - 14 -6 इन ब्रॅकेट 12 - 10 प्लस 3. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. 3 × 7 21 -5 × 4 20. तर हे सॉल्व करायचं आहे. इक्वल टू 2 16 - 14 2 -6 12 - 10 2 प्लस 3 × 1 2 × 2 4 6 × 2 12 and 3 × 1 3 4 plus 3 7 7 minus 12 minus 5 और -5. इथे डी ची व्हॅल्यू आहे -5. तर डी एक्स काढण्यासाठी आपल्याला फक्त फर्स्ट कॉलम चेंज करायचा आहे. वन 120 105 and 183 हे फर्स्ट कॉलमला लिहायचं आणि इथे सेकंड अँड थर्ड तसाच लिहायचं. 6 4 7 3 2 4. तर इथे हा आपण सॉल्व करून घेऊ. परत इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. 120 ने मल्टिप्लाय करायचे. 4 × 4 and 7 × 2 16 - 14 -6 मी आता मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो सेकंड कॉलम. 6 इन ब्रॅकेट 105 × 4 minus 183 × 2 प्लस 3 ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. 105 × 7 minus 183 minus × 4 183 × 4. आता हे सॉल्व करायचे. तर इथे मल्टिप्लिकेशन जास्त आहेत ते मल्टिप्लिकेशन करायचे आणि सॉल्व करायचे. तर इथे मल्टिप्लिकेशन मोठे आन्सर येणार आहेत. त्याचे मल्टिप्लिकेशन मोठं आहे. तर इथे गुणाकार हा मोठा आहे. तर त्याऐवजी आपण इथे काय करू. टेकिंग 3 कॉमन फ्रॉम कॉलम C1. तर पहिल्या कॉलममधून आपण 3 कॉमन घेऊ शकतो. कारण 3 ने 120ला भाग जातो, 3 ने 120ला भाग जातो, 105ला जातो आणि 183ला पण भाग जातो. म्हणून आपण 3 हे फर्स्ट कॉलममधून कॉमन घेतले. 40 35 आणि 61 40 35 61 दीज आर एलिमेंट्स. फर्स्ट कॉलमचे हे एलिमेंट्स आहेत आणि रिमेनिंग एलिमेंट राईट ॲज इट इज 6 4 7 3 2 4. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करू आपण आणि नंतर जे आन्सर येईल त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. 3 इन ब्रॅकेट 40 - 16 - 14 - 6 इन ब्रॅकेट 35 × 4 -61 × 21 प्लस 3 इन ब्रॅकेट 35 × 7 minus 61 × -61 × 4. आता हे सॉल्व करून घेऊ आपण. 3 इन ब्रॅकेट 40 × 2 means 80 -6 140. ते सॉल्व केल्यावर dx इक्वल टू -75 येते.
आता डी वाय काढण्यासाठी आपल्याला फक्त सेकंड कॉलम चेंज करायचा आहे, बाकी फर्स्ट आणि थर्ड कॉलम तसाच लिहायचा आहे. परत इथे 3 एक कॉमन घेऊ आपण सेकंड कॉलममधून. टेकिंग 3 कॉमन फ्रॉम C2 आणि नंतर जे आन्सर येईल त्याला आपण मल्टिप्लाय करू 3ने. मग आता कॉलम लिहून काढू. 2 3 5 40 35 and 61 and third column is 3 2 4. आता हा सॉल्व करू. हा सॉल्व करायला जास्त सोपा आहे 3 कॉमन घेतल्यामुळे. मग आता 3 in bracket 2 into 35 into 4 minus 61 into 2. तर -40 ने मल्टिप्लाय करायचे. तर इथे डी वाय इक्वल टू -60 आले आपलं. आपण हे पूर्ण सॉल्व केलं एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून. डी वायची व्हॅल्यू काढली -60 और -60. तर डी झेड काढू. डी झेडसाठी आपल्याला थर्ड कॉलम फक्त चेंज करायचा आहे अँड 2 कॉलम्स आर ॲज इट इज. 2 3 5 6 4 7 120 105 आणि 183. न परत इथं 3 कॉमन घ्यायचं आहे आणि 6 4 7 टेकिंग 3 कॉमन फ्रॉम थर्ड कॉलम 40 35 and 61. आता परत इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून ह्याच पद्धतीने आपण डी झेडची व्हॅल्यू काढू. डी झेड इक्वल टू -30. तिथे सगळ्या आपण व्हॅल्यू काढल्या डी डी एक्स डी वाय डी झेड. त्यावरून आता एक्स इक्वल टू डी एक्स अपॉन डी बाय क्रेमर्स रूल और फॉर्म्युला. एक्स इक्वल टू डी एक्स इज -75 डिवाइडेड बाय -5. Negative become positive. 75 divided by 5 means 15. x equal to 15. x बरोबर 15 आहे. y equal to dy upon d. -60 upon -5. Negative positive. 60 divided by 5 means 12. Therefore y equal to 12. y बरोबर 12. y ची किंमत आली 12. आता z ची किंमत आपण काढू. डी झेड इक्वल टू -30 डिवाइडेड बाय -5 मीन्स 6. z इक्वल टू 6. z बरोबर 6 आहे. देअरफॉर कॉस्ट ऑफ वन बुक इज 15 रुपीज. रुपीज 15. कॉस्ट ऑफ वन नोटबुक equal to rupees 12 and cost of one pen equal to rupees 6. तर इथे आपण एका वहीची किंमत 15, एका पुस्तकाची किंमत 15, एका वहीची 12 आणि एका पेनाची 6 अशी किंमत काढली. आता हे उत्तर आपलं बरोबर आहे की नाही ते व्हेरीफाय करण्यासाठी इथे आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये एक्स वाय झेडची व्हॅल्यू ठेवायची, किंमत ठेवायची आणि इक्वेशन सॅटिस्फाय होतं का नाही ते चेक करायचं, व्हेरीफाय करायचं. म्हणजे आपण इथे पडताळा घेतो आहे 2x + 6y + 3z = 120. आता आपण चेक करू, व्हेरीफाय करू. आता एक्सची किंमत, वायची किंमत आणि झेडची किंमत ठेवू. 2 × 15 + 6y = 12 + 3z = 6 = 120. मल्टिप्लिकेशन करू. 2 × 15 30 72 and 18 = 120. आता इथे ॲडिशन करून घेऊ. 30 + 90 72 + 18 means 90 = 120. Therefore 120 = 120. LHS = RHS. म्हणजे आपण जे आन्सर काढलेले एक्स वाय झेड
कॉस्ट ऑफ वन बुक, कॉस्ट ऑफ वन नोटबुक अँड कॉस्ट ऑफ वन पेन. तर हे बरोबर आहे. जर तुम्ही सेकंड आणि थर्ड इक्वेशनमध्ये एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू ठेवून